नमस्कार मंडळी, मी कोकणातलो गुरु. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा बाबांनो. कोकण म्हणजे परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे. ही देवी नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून प्रसिद्ध आहे. आंगणे कुटुंबियांचे हे ग्रामदैवत असून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देवीचा कौल घेऊन जाहीर होणारी वार्षिक जत्रा महाराष्ट्रभरातील लाखो भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. देवी भरडावर विराजमान असल्याने तिचे नाव भराडी देवी असे आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनाला येतात. देवीला तांदळाचे वडे नैवेद्य म्हणून दाखवले जातात. नेहमीप्रमाणे दिल्लुबा चालू करूच्या अगोदर मस्तपैकी पुसून घेतलंय. गाडी स्वच्छ असेल तर चालू पण मजाच येता. गाडी पुसून झाल्यावर अगरबत्ती लावलंय. त्यानंतर दिल्लुबा चालू केलंय आणि निघालंय भाड्याच्या ठिकाणी. आजचं भाडं होतं आई भराडी देवी मंदिर आंगणेवाडी. खास मुंबईवरून आई भराडी देवीच्या दर्शनासाठी हे काका आले होते. यांच्या घरी पोचलंय बघते तर यांची तयारी झालीच नव्हती. माका सांगितल्याने होता 8 वाजता. 9 वाजले तरी यांची रापारापी चालूच होती. मग एकदाची यांची तयारी झाली. मग दिल्लुबाला किक मारलंय आणि निघालंय खारेपाटण मार्गे जाऊ. खारेपाटण रामेश्वर स्टॉपला आलंय. बसची वाट बघत होतो. आमच्या गावचो ससो म्हणजे सुरत दादा हेका घेतलंय आणि येऊन पोचलाव नडगियामध्ये आदिस्ती देवीच्या मंदिराच्यात. दर्शन घेतलाव आणि निघालाव पुढच्या प्रवासात. एका सोडलाव तरळ्यात याच्या गॅरेज जवळ. तरळ्याच्या पुढे आलाव जांभळगाव कासाडी या पंपावर आलाव. गाडीची भूक भागवलाव आणि मग तिथून येऊन पोचलाव कणकवलीत हॉटेल मंजुनाथ येते. हे एक फेमस हॉटेल हा. आंगणेवाडीची जत्रा असल्यामुळे या हॉटेलात गर्दी खूप झाली होती. आम्ही नाश्ता घराकडूनच करून निघाला होता. आमका फक्त चहा हवी होती. मग त्या विठ्ठल काकांशी बोललाव. मग त्या विठ्ठल काकांनी चहा आणून दिला नाही. उभ्यानीच चहा प्यालाव आणि निघालाव पुढच्या प्रवासात. कणकवलीच्या ब्रिजच्या खालून राईट मारलंय आणि लागलंय आंगणेवाडीच्या रस्त्यात. जरा पुढे आलाव रस्त्याचा काम चालू होता. मग काय आमची दिल्लुबा नागिनासारखी डुलत होती. चांगलो रस्तो दिसत होतो. थंय गाडी पळवत होतय. जरा पुढे आलाव लेप मारलाव. सुंदर अशी नदी लागली. मग त्या नदीचा आस्वाद घेतलाव आणि पुढच्या प्रवासात सुरुवात केलाव. मग आम्ही बऱ्याच वेळाने येऊन पोचलाव आंगणेवाडीच्या ठिकाणी. बघताव तर गर्दी अपाट दिसत होती. गाड्या येत जात होत्या. पार्किंग मध्ये गाड्या लावायला जागा नव्हती. एवढ्या गाड्या आल्या होत्या. मग एक साईडला एक जागा दिसली तर गाडी लावलंय आणि मग निघालाव मंदिराच्या ठिकाणी जाऊ. पार्किंग पासून 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर हा. गर्दी खूप होती. मंदिराच्या थंय पोचलाव. बघताव तर लाईन दर्शनाला खूप मोठी होती. 2 तासानंतर आई भराडी देवीशी आमची भेट झाली. आमचं दर्शन झालं. दर्शन झाल्यावर थोडा वेळ जत्रा फिरलाव. जत्रा असल्यामुळे पोलीस बंदोबस्त पण कडकच होतो. जत्रा म्हटली की दुकानेही असतातच. जत्रा असल्यामुळे दुकानं खूप होती. कोल्हापूर ज्यूस सेंटर, चांदेकर स्वीट्स, कपड्याची दुकानं अशी बरीच प्रकारची दुकानं होती. तोपर्यंत यांचं लक्ष गेलो पारकर बंधू मालवण चिंदर या दुकानात. मग या दुकानात खाजं लाडू वगैरे काकाने घेतला नाही. मी पण प्रसाद म्हणून खाजं लाडू वगैरे घेतलंय. लाडू खाजं वगैरे घेऊन आम्ही निघालो गाडीच्या दिशेने. मग पार्किंग मधून दिल्लुबा बाहेर काढलंय. मग या काकांका घेतलंय आणि निघालय परतीच्या प्रवासात. आणि कुठे न थांबता आम्ही येऊन पोचला तरळ्यात. मंगळवार असल्यामुळे तळ्यातला बाजार पण होतो आणि या काकांची 1-2 कामं पण होती म्हणून तळ्यात थांबला होता. तोपर्यंत माका टाइम होतो आणि इकडे बघतोय तर रिक्षा संघटना तरळा यांची पूजा होती. सुंदर असो पूजेचं मकर तयार केल्याने होतो. मग पूजेच्या पाया पडलोय आणि प्रसाद घेतलंय. इकडे सुंदर असं श्री संतोष शिरशेकर बुवांचं भजन चालू होतं. अशा बुवांची भजनं आमका बघूक मिळत नाही. भाडा असल्यामुळे माका जास्त वेळ थांबता आला नाही. मग आम्ही तरळ्यातून निघालाव. मग दुपार झाल्यामुळे मनश्री हॉटेलमध्ये थांबलाव. पोटोबा भरलाव आणि घरात निघालाव.